बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, चांगले कार्य करणाऱ्या, वागणाऱ्या, बोलणाऱ्या माणसाला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी तो बदनाम होऊ शकत नाही बांधवांनो, कारण त्याचं कार्यच त्याला श्रेष्ठ बनवते. चांगले कार्य करणाऱ्या, वागणाऱ्या, बोलणाऱ्या माणसाला कितीही समाजात बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची बदनामी होऊ शकत नाही, कारण त्याचं कार्यच त्याला श्रेष्ठ ठरू शकते बांधवांनो. उदाहरणार्थ, एका कंपनीमध्ये, एकाच डिपार्टमेंटमध्ये व एकाच ऑफिसमध्ये 4-5 कर्मचारी काम करत होते. त्यातील एक हा भरपूर होता आणि जसं त्या बॉसने सांगितलं तसं तो टायमात काम करायचा. जसं सांगितलं तसं काम करायचा आणि वेळेच्या वेळेस बॉसला काम करायचा, द्यायचा, सगळं काय त्याचं ऐकायचा, शिस्तबद्ध काम चालू होतं. जसं तो कंपनी ही घरचीच आपली समजत होता आणि घरच्यासारखं तो काम करत होता. आणि दुसरे मात्र हेंगाडेगी पगारीपुरते काम करत होते. हेंगाडेगी करत होते, पगारीपुरतं काम करत होते, बिन द्या आणि पैसा जावं असं बघत होते. म्हणजे काम व्यवस्थित करणं न करणं, कोणाला हे फक्त आपल्या ड्युटी पुरतं काम करणं. तर हा एक कर्मचारी होता, तो मात्र आपल्या घरच्यासारखं काम करत होता, वेळ देत होता आणि आपलं काम करत होता. म्हणजे या 4-5 जणांनी ठरवलं की याला आपण याची बदनामी करूया आणि याचं विषयी कटकारस्थान करूया, आणि याच्या बदनामी झाली आणि कटकारस्थान केलं की याला बॉस कंपनीतून बाहेर काढतो असं त्यांनी ठरवलं. मग याच्याविषयी बदनामी करणं चालू केलं, याच्या कटकारस्थान करू लागले, त्या कामाविषयी कटकारस्थान असं केलं तर तो वाकडं करायचे, म्हणजे जर चांगलं काम केलं तर जागी वाईट काम करायचे, असे करू लागले आणि याच्याविषयी बदनामी सुद्धा करू लागले. मग हे दुसऱ्या डिपार्टमेंटले, त्या डिपार्टमेंटच्या सगळ्या कंपनीमध्ये याची बदनामी झाली आणि याच्याकडे काटकरती दिसल्यामुळे बॉस याच्यावर रागावल्यामुळं काय झालं, त्या बॉसने याला काढून टाकलं. टाकल्यानंतर त्या शेजारच्याच कंपनीमध्ये हा जॉईन झाला. कारण का, तर त्या शेजारच्या कंपनीचे कर्मचारी सुद्धा आणि हे सुद्धा याच्याविषयी मैत्री होती त्याच्यासोबत. कारण याचा स्वभाव होता की प्रत्येकाशी प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकी वागायचा, आपलं म्हणून वागायचा, कार्य करायचा. म्हणून तो त्या कंपनीत जॉईन झाला आणि त्याच्या एका मित्राने, शेजारच्या कंपनीच्या मित्राने त्याची शिफारस त्याच्या बॉससोबत केली आणि त्याला त्या कंपनीमध्ये जॉईन केलं. असे दिवसामागून दिवस गेले, सगळं काही झालं. मात्र त्याच कंपनीत सुद्धा तो माणूस चांगलं काम करू लागला, हे करू लागला. जसं या कंपनीत काम करत होता घरच्यासारखं, तसं त्या कंपनीत सुद्धा करू लागला. मग असं करता करता त्या कंपनीचं नाव झालं, या कंपनीपेक्षा त्या कंपनीचं नाव झालं. नंतर मात्र हा बॉस स्वतःला पश्चाताप करू लागला की आपण याचं ऐकलं, या रेखाडेखी करणाऱ्या पोराचं ऐकलं, याच्यामुळं आपण त्याला काढून टाकलं. परंतु वर गेला, त्याचं नाव झालं, त्या कंपनीचं नाव व्हायलं. नंतर हा पश्चाताप करू लागला आणि नंतर मग त्याला तो एवढी सॅलरी देतो, माझ्याकडे ये, असं कर, तसं कर. परंतु तो नंतर आला नाही, तर उलट त्याच कंपनीचं नाव झालं आणि ही कंपनी मागं पडली. कारण दोघीचं प्रोडक्ट एक होतं, तर त्याच कंपनीचं प्रोडक्ट वर गेलं आणि या कंपनीचं प्रोडक्ट मागं पडलं. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बहिणी एवढंच की चांगले कार्य करणाऱ्या, वागणाऱ्या, बोलणाऱ्या माणसाला तुम्ही कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी तो समाजात त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी तो समाजात बदनाम होऊ शकत नाही. तर उलट कार्यच त्या केल्यामुळे त्याचं नाव होऊ शकतं. एवढं तरीके समजून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि तो लाईक आणि सबस्क्राईब करा. सगळ्या जास्त चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं. एवढं सांगा. धन्यवाद पूर्ण वेळ असल्याबद्दल.